नमस्कार, मी राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आज ओल्या नारळाची बर्फी किंवा ओल्या नारळाची वडी बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, आपल्याला ओला नारळ घ्यायचा। मी हा एक नारळ घेतला फोडून, त्याचे सगळं ते काळं पाठीमागचा भाग सगळा काढून टाकला आणि बारीक बारीक तुकडे काढून घेतले। हा 1.5 कप नारळाचे तुकडे आहेत। ह्या वाटीने 1.5 वाटी नारळाचे तुकडे आहेत। तर त्याच्यासाठी 1 वाटी साखर, थोडंसं 2 चमचे पोहे खायचा तूप आणि 2 चमचे दूध। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात आधी हा ओला नारळ आहे, हा आहे ना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा। तर हा सगळा मी मिक्सरमधून बारीक करून घेते। तर बघा, मी मिक्सरमधून नारळ काढून घेतला। आता या ताटाला मी ते तूप आहे ना थोडंसं लावून घेते। तूप थोडंसं ताटाला लावून घ्यायचं या। त्याच्यात आपल्याला वड्या करायच्या ना। व्यवस्थित असं सगळं पण लावून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं ताट। आता एक कढई ठेवून घेतली, त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं। थोडंसं तूप मागून टाकायला ठेवायचं आणि हा जो नारळाचा चव आहे तो याच्यात टाकायचा आणि याला सतत हलवत राहायचं। याच्यातलं पाणी थोडं कमी होत तर याला सतत हलवत राहायचं असं। मीडियम गॅस ठेवायचा। 1 मिनिट सुद्धा असं सोडायचं नाही याला, नाही तर खाली नारळ चिपकून राहू शकतो। हे बघा, थोडा ड्राय झाला नारळ। व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। तर बघा, आता मस्त हे झाला, थोडासा भाजला हा नारळ आणि याच्यातलं पाणी पण सुकलं। आता ह्या स्टेजला इथं आहे ना, हे जे दूध घेतलं होतं आपण हे टाकून घ्यायचं। याच्यात दूध कच्चं घ्या, टाकून घ्या, काही प्रॉब्लेम नाही। आणि याला हलवायचं। असं हलवलं तर याच्यात जी साखर घेतली होती आपण ती टाकून घ्यायची। साखर टाकल्यावर पण हलवत राहायचं, साखरेचं पाणी होतं आता। याच्यात तुम्ही खवा पण वापरू शकता, पण माझ्याकडे खवा नव्हता म्हणून मी थोडंसं दूध वापरलं। आता बघा, हे ओलं झालं सगळं। आता मी ही राहिलेली साखर टाकून घेते।
आता याला एकदम 5 ते 10 मिनटं लागतील व्हायला. तर हे बघा यांनी आता एक घट्ट झालं एकदम. याला मला 10 मिनटं असंच हलवत होते मी. आता याच्यात आहे ना थोडीशी इलायचीची पावडर टाकायची आणि जे आपलं राहिलेलं तूप होतं ना ते थोडंसं टाकायचं याच्यात. म्हणजे वडी खायला एकदम खमंग लागेल. हे बघा हे असं कढईला नाही चिटकायला लागलं की समजायचं आपलं हे झालं मिश्रण. आता हे ना आपण याच्यात ओतून घेऊ, ताटात ओतून घेऊ आणि याची वडी आपण आता व्यवस्थित मिक्स करायचं. तर कढईला बिलकुल चिटकत नाही आता, म्हणजे झालं आहे. हे बघा आता हे ना आपण याची वडी थापून घेऊ. आता याला आहे ना हे वतल्याच याला अशी एक वाटी घ्यायची, त्याच्या बुडाला असं थोडं तूप लावायचं, असं पसरून घ्यायचं सगळं. गरम आहे तोपर्यंतच पसरायचं, नाही तर मग थंड झाल्यावर हे नाही होत. आता गरम आहे थोडं हे, तर याला असंच थोडा वेळ राहू द्यायचं. उगं 2-3 मिनटं. जास्त गरम याच्यात आहे ना ह्या वड्या कापायच्या नाही. जास्त गरम याच्यात कापल्या तर त्या तुटतात. ते बघा थोड्याशा उगा कोमट झाल्या. आता याला वड्याच्या याच्यात कट करून घ्यायचं. एकदम थंड झाल्यावर वड्या कट व्हायला तुटतात. मग वड्या कट नाही होत व्यवस्थित, वड्या पडत नाही. हे काही बाजूचं जरा थंड झालं तर वड्या तुटायला लागल्या. अशा ज्या आकाराच्या तुम्हाला वड्या पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही करू शकता. तर आता याला 5 मिनटं आणखी थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपण याच्या वड्या काढून घेऊ. तर बघा तयार आहे आपल्या ओल्या नारळाच्या वड्या किंवा बर्फी. हे एकदम छान, एकदम नरम झालेली आहे. एक तुम्हाला तोडून दाखवते मी. हे बघा मस्त रसरशीत झालेली आहे. आतून पण किती छान झाली आणि टेस्ट पण एकदम छान झाली. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.